तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, जसं का आपल्याला माहिती आहे एप्रिलचा महिना चालू झाला आहे आणि त्यानिमित्ताने आपण आज चाललो आहे स्विमिंगला. आपण चाललो आहे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी खांडेश्वरला. तिथे आर्ली बेसिसवर स्विमिंग करायला देतात. तर ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला तिकडचे काय रेट्स आहेत, किती पैशात किती वेळ स्विमिंग करून देतात आणि तिकडचं लोकेशन, तिकडे कसं पोहोचू शकतं, हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर ब्लॉगच्या शेवटपर्यंत असेच जुळून राहा आणि ब्लॉगमध्ये नक्की बघा पुढे काय काय होतं ते. 20 minutes later. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे खांडेश्वर स्टेशनला. तर आता इथून आपण शेअरिंग ऑटो 20 रुपये ना रे, शेअरिंग ऑटो 20 रुपये पर पर्सन. शेअरिंग ऑटोने आता आपण जाऊ कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीला. तर मग भेटूया डायरेक्ट कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीला. मित्रांनो, इथे खांडेश्वर स्टेशनच्या एक्झॅक्ट बाहेरच तुम्हाला रिक्षा स्टँड भेटेल. रिक्षा स्टँड पर पर्सन 10 रुपये शेअरिंग ऑटोनी आपल्याला कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीला सोडतात. तर मित्रांनो, फायनली आपण कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीला पोचलो आहे. इथे तुम्ही बघू शकता समोर कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी आहे. आता इथून आपण जाऊया आतमध्ये आणि एंट्री करून पैसे वगैरे भरून जाऊया स्विमिंग पूलमध्ये. तर मित्रांनो, हे आहे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचा मेन गेट आणि इथे तुम्ही बघू शकता इथे सगळं पैसे वगैरे भरून एंट्री करायची असते. आता आपला दादा गेला आहे आतमध्ये, तर तो एंट्री वगैरे करून जे काय ते पास वगैरे जे असेल ते घेऊन आता आपण आतमध्ये जाऊया आणि डायरेक्ट भेटूया स्विमिंग पूलमध्ये. हा आपल्याला असा कुपन देतात एक. तर ह्या कुपनवर बघा टायमिंग लिहिलं आहे 9 ते 10चा बॅचमध्ये आपण चाललो आहे. इथे वेगळे बॅच असतात एका तासाचे, ज्यात 45 मिनिट्स स्विमिंग करून देतात. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा पूल आहे एवढा मोठा, तिथून चालू होतो ते इथपर्यंत. आणि तुम्ही जेव्हा येता ना, तर आपण येतो तिथून आणि तुम्हाला तिथे बघा, तिथे ना एंट्री करावी लागते. तिथे जे तुम्हाला कुपन दिलं आहे ना, ते कुपन तिथे सबमिट करून बॅग वगैरे जमा करून शॉवर करायला लागतो. आणि तसं इथे शूटिंग वगैरे अलाउड आहे असं काय नाही, पण आपण पण जरा एक लिमिटेशनमध्ये शूट करायचं, कारण की ते लोकांना ऑकवर्ड वाटू शकतं दुसरा, त्यामुळे आपण लिमिटेड शूट करणार आहे. बाकी शॉवर घ्यायचा असतो आणि मुलांना बनियन वगैरे असं अलाउड नाही, उघडं जावं लागतं. उघडं आणि शॉर्ट्स जे आहे ते त्यावर. आता जाऊया आपण पाण्यात आणि घेऊया एक्सपिरियन्स. खूप वर्षांनी स्विमिंग पूलमध्ये उतरेल आता. बघूया आता कसा एक्सपिरियन्स आहे एवढ्या वर्षानंतर पाण्यात जाण्याचा. स्विमिंग करून स्विमिंग तर कर.
इकडे आहे 7 फूटसाठी सेक्शन, 7 फूट डेंजर. इकडे ते लोक जातात जे स्विमिंग प्रॉपर करू शकतात. आणि आमच्यासारखे जे प्रॅक्टिससाठी आल्यात, एन्जॉयमेंटसाठी आल्यात, ते इथे 4 फूटमध्ये एन्जॉय करत आहे. तसं इथे आतमध्ये जास्त व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे. इन्स्ट्रक्टरला विचारलं मी, पण थोडाफार शूट करू शकतो बोलला. तर असं आहे कर्नाड स्पोर्ट्स अकॅडमीचं स्विमिंग पूल. तिकडे 100 रुपयामध्ये तुम्ही 45 मिनिट्स स्विमिंग करू शकता. A few moments later. खूप मस्त होता. आपले 45 मिनिट्स स्विमिंग करून झालेली आहे आणि आता स्विमिंग पूल खाली करायची वेळ आली. आता जाऊया चेंजिंग रूममध्ये आणि कपडे चेंज करून घरी जाऊया. चला. तर मित्रांनो, आपलं स्विमिंग करून झालेलं आहे आणि आता आपण बाहेर आलो आहे. आता इथून आपण आता बाहेर आलो आहे. तर आता मी तुम्हाला हे जे कर्नाड स्पोर्ट्स अकॅडमी आहे हे थोडं तुम्हाला एक्सप्लोअर करवतो. इथे काय काय गेम्स खेळतात लोक ते सगळं तुम्हाला दाखवतो एक एक करून. तर पहिलं तर तुम्ही इथे बघू शकता, इथे क्रिकेट खेळतात पोरं. हे तुम्ही बघू शकता एक क्रिकेटसाठी. इथे स्टेडियम पण एक छोटंसं स्टेडियमसारखं. इथे पोरं क्रिकेटसाठी येतात. क्रिकेट ट्रेनिंग असते इथे पोरांची. इथे तुम्ही बघू शकता इथे पोरं क्रिकेट खेळतात. इथे पण बघा ते त्यांच्या युनिफॉर्ममध्ये आहेत पोरं. इथे क्रिकेट खेळतात. आणि आता इथे ह्या साईडला पण टेनिस वगैरे खेळत आहेत पोरं. ते पण तुम्हाला मी एक एक करून दाखवतो. तर मित्रांनो, हे आहे लॉंग टेनिस कोर्ट. इथे टेनिस खेळतात. आणि हे पण स्विमिंग पूलच्या एक्झॅक्ट बाजूलाच आहे. म्हणजे इथे बघू शकता इथे स्विमिंग पूल लिहिलं आहे बघा. इथे स्विमिंग पूल आहे आणि स्विमिंग पूलच्या एक्झॅक्ट बाजूला आहे लॉंग टेनिस कोर्ट. तर मित्रांनो, हे आहे आर्चरी. हे आर्चरी ग्राउंड आहे. इथे मुलं आर्चरी शिकतात. इथं आर्चरीची पण ट्रेनिंग देतात बघा इथे. म्हणजे तुम्ही बघू शकता ते लहान लहान मुलं पण आर्चरी खेळतात. हे बघा ह्या पोराला बघू शकता तुम्ही. मस्त आहे. म्हणजे लहान मुलांना अशी काहीतरी ॲक्टिव्हिटी दिली पाहिजे. हा दादा, लहान मुलांना अशी काहीतरी ॲक्टिव्हिटी दिली पाहिजे. आता आजकालचे लहान मुलं आपल्यासारखे नुसते फोन घेऊन फिरतात सगळीकडे. तर मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता हे कर्नाड स्पोर्ट्स अकॅडमीचं जे कॅन्टीन आहे ना, ते इकडे तुम्ही येऊन जेवू शकता. आणि इकडची एक युनिक गोष्ट म्हणजे हे ना, जे कर्नाड स्पोर्ट्स अकॅडमी आहे हे एका गावाच्या एंट्रन्सला आहे. म्हणजे असं समजा की एका गावामध्येच एक जागा घेतली आणि तिथे हे स्पोर्ट्स अकॅडमी बांधलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता त्या गावाचे एंट्रन्स गेट आहे. इथून ते गाव चालू होतं आतमध्ये आणि त्या गावाच्या एंट्रन्सला हे स्पोर्ट्स अकॅडमी बांधलं आहे. इथे तुम्ही येऊन जेवण वगैरे करू शकता. इथे जेवण भेटतं. कॅन्टीन एरिया हा. आणि कॅन्टीन एरियाच्या बाहेरच आहे तो आर्चरी ग्राउंड. तिथे आहे क्रिकेट आणि इथे ह्या साईडला आहे स्विमिंग पूल. मित्रांनो, तुम्ही हे बघू शकता इथे आधी शूटिंगसाठी पण व्हायचं. म्हणजे ॲक्टिंग क्लासेस असायचे इथे. आणि हे पनवेलमध्ये कर्नाड स्पोर्ट्स अकॅडमी सिन्स 2000. इथे बघा हे आर्चरीचा बोर्ड आहे. हे आता ही जी बिल्डिंग आहे ही बंद झाली. आता इथे कोणी येत नाही. पडीक आहे ही बिल्डिंग. इथं तुम्हाला अजून एक दुकान भेटेल बघा. ते दुकान पण चालू असतं. इथून पण तुम्ही काय खायला वगैरे घेऊ शकता. तर आता आपण एक बघूया, टेस्ट करूया इकडचं जेवण कसं आहे. जरा वडापाव वगैरे काहीतरी ट्राय करूया. मी तुम्हाला त्याचा पण एक रिव्ह्यू देतो. दोन्ही एक नंबर आहे. गरम गरम वडापाव दिला आहे स्विमिंगमधून बाहेर आल्यानंतर.
चांगला आहे टेस्टला. आणि एकदम म्हणजे कितीला 15 रुपयाला वडापाव छान आहे एकदम. तुम्ही पण येऊन कधीतरी ट्राय करा इकडचा वडापाव. कुठे आहे ते इथे? आपको आना पडेगा. जे आर्चरी ग्राउंड आहे ना, आर्चरी ग्राउंडच्या समोरच आहे. तुम्हाला दर्शनी स्नॅक्स कॉर्नर भेटेल. बरोबर. इथे 15 रुपयाला वडापाव भेटतो. छान मस्त. तर मित्रांनो, फायनली आता आपण घरी चाललो आहे आणि आपलं स्विमिंग वगैरे करून झालेलं आहे. तर मी तुम्हाला एक पटकन एक छोटासा रिव्ह्यू देतो. तर कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी ही खांडेश्वरला आहे. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी खांडेश्वरला आहे आणि इथे यायसाठी तुम्हाला खांडेश्वर स्टेशनला, रेल्वे स्टेशनला उतरावं लागेल. तिथून तुम्हाला शेअरिंग ऑटो भेटेल 20 रुपये पर पर्सन. पण आज संडे असल्यामुळे गर्दी कमी होती. त्यामुळे जर तुम्हाला समजा तुम्ही 2 लोक असाल किंवा 1 जण असाल तर त्या हिशोबाने ते सिंगलचे पण पैसे घेतात, पण जास्त असतात. त्या हिशोबाने ते तुम्हाला कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीला सोडेल आणि तिथून मग तुम्हाला 100 रुपयाची एंट्री घ्यायला 100 रुपयाचं कुपन घ्यायला लागेल. 100 रुपयामध्ये तुम्ही 45 मिनिट्स स्विमिंग करू शकता. आणि स्विमिंगमध्ये काय इतकं रूल्स नाही. फक्त जे तिथे वेगळे लेवल्स आहेत पाण्याचे. मग तुम्हाला तुमच्या हाईटच्या हिशोबाने तुम्हाला तिथे स्विमिंग करायला लागेल. जर तुम्ही समजा एक्सपिरियन्स असाल स्विमिंगमध्ये तर तुम्ही जास्त लेवलच्या पाण्यात जाऊ शकता. आणि बायकांसाठी एक रूल आहे की त्यांनी ते कॅप लावायची असते. जी स्विमिंग कॅप असते ना आपली, ती लावून करायची असते स्विमिंग. बाकी मुलांसाठी इतका काय रूल नाही. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर, आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.